नाशिक शहरात गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 510 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बनवलेत. हे रस्ते बनवताना त्यांच्या टिकाऊपणाची संपूर्ण खात्री करून घेतली. इतर शहरांमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांची बोंब वर्षभर ऐकायला मिळते, पण नाशिक शहरातील या नवीन रस्त्यांवर खड्डेच पडले नाहीयेत. शहरातील प्रत्येक चौक स्वच्छ, सुंदर आणि कलात्मक असणे आणि तसा तो टिकणे हे नाशिकमध्ये घडले. येथील उड्डाणपुलाच्या खाली भंगार आणि घाण नाही, तर सुंदर बगीचा आहे. घराबाहेर पडल्यानंतर स्वच्छ आणि खड्डे विरहित रस्ते असणे, प्रत्येक चौकात सुशोभित बेट असणं ही नाशिकची नवी ओळख आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. सांडपाणी ही कोणत्याही शहरातील एक मोठी समस्या आहे. हे सांडपाणी तसंच नदीत सोडून देणं हे त्याहूनही भयंकर आहे. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यास शहराच्या आरोग्याला एक मोठा श्राप ठरू शकतो. नदीकाठच्या अनेक शहरांमध्ये कुठल्याही प्रक्रियेशिवाय सांडपाणी नदीत सोडून दिलं जातं, परंतु नाशिक शहरात मात्र ह्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच नदीत सोडलं जातं. शहरातील सुमारे 95% सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया केली जाते. शुद्ध केलेलं पाणी नदीत सोडल्याने नदीकाठच्या शेतीला हे एक वरदान ठरलं आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. कचरा डेपो म्हणजे घाण, दुर्गंधी, अस्वच्छता. आता हे चित्र बघा. जीपीएस सिस्टमने नियंत्रित केलेल्या तब्बल 200 घंटा गाड्या, त्यांना वजन करून दिली जाणारी रसीद, कचऱ्याचं पद्धतशीर संकलन, फिरत्या सिलेंडर्समधून त्या कचऱ्याचं 5 वेळा केलं जाणारं शास्त्रशुद्ध सूक्ष्मीकरण आणि अखेर कचऱ्यापासून खत आणि वीज निर्मिती. कचरा म्हणजे दुर्गंधी आणि घाण नाही, कचरा म्हणजे खत आणि वीज निर्मितीची खाण. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. प्रवेशद्वारावर फुलपाखराची सुंदर प्रतिकृती, 3 किलोमीटरचा प्रशस्त सायकल ट्रॅक, वनोद्यान, रानवाटा, विश्रांती स्थळं, बालोद्यान, वन्य प्राण्यांच्या हुबेहूब हलत्या प्रतिकृती, निसर्गाच्या सान्निध्यातला खुला रंगमंच आणि अरण्याच्या कथा सांगणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो.
झपाट्यानं लोकप्रियता मिळवणारं हे वन उद्यान म्हणजे पर्यटकांचं नवं आकर्षण बनलेलं आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक, स्वागताला सुंदर दीपमाळ आणि मग सामोरी येते भव्य सुंदर गजांत लक्ष्मी. इथल्या प्रशस्त कला दालनात आपण प्रवेश करतो आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेलं छत्रपती शिवरायांचं महाचरित्र आपल्या समोर उलगडत जातं. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक, त्यांचे गडकोट, त्यांच्या अनेक स्वाऱ्या आणि पराक्रम दर्शवणारी ही चित्रांची दुनिया आपल्याला प्रत्यक्ष शिवकालात घेऊन जाते. शस्त्रांचं दालन, मराठी अभिमान जागवणारी शिवकालीन शस्त्रे आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या जगदंबा तलवारीची देखणी प्रतिकृती. हा खरा वारसा जाज्वल्य मराठी अस्मितेचा. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. नाशिककरांना खड्डे-विरहित सुंदर प्रशस्त रस्ते तर दिलेच, पण ते रस्ते सुज्ञपणे वाहतुकीकरता वापरणारी पिढी निर्माण व्हावी याकरता इथे चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची निर्मिती केली आहे. लहान वयातच हे शिक्षण मुलांना दिलं जाणं गरजेचं आहे. श्री राजसाहेब ठाकरे यांची हीच संकल्पना नाशिकमध्ये सत्यात उतरली आहे. या ट्रॅफिक पार्कमध्ये दररोज अनेक विद्यार्थी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतातच आणि ह्या पार्कमध्ये वसवलेल्या छोट्याशा शहरात फिरून वाहतुकीचे नियम आणि त्यांचं महत्त्व आत्मसात करतात. उद्याची सुजाण पिढी घडवणारं हे ट्रॅफिक पार्क नाशिकची नवीन ओळख आहे. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. पाणी म्हणजे खऱ्या अर्थानं शहराचं जीवन. शुद्धीकरण, साठवणूक आणि योग्य वितरण अशा क्रमाने पाणी पुरवठा करण्यात येतो. गंगापूर धरणातून येणारं पाणी 5 अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रक्रियांमधून प्रवास करत पूर्णपणे शुद्ध होत जातं. 20 लक्ष लिटरची क्षमता असणाऱ्या 17 जलकुंभांमधून त्याची साठवणूक आणि वितरण होतं. नाशिकमध्ये पाण्याचा कोणताही प्रश्न राहू नये हे आमचं वचन होतं. आम्ही आमच्या वचनाचं पालन करत आहोत. हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. पिण्याचे पाणी हा महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरातला मुख्य प्रश्न आहे. या समस्येचा फटका प्रत्येक शहरानं केव्हा ना केव्हा तरी खाल्लेला आहे. पण तरीही एखाद्या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घ काळासाठी सुटू शकतो का? हो, सुटू शकतो. आम्ही हे करून दाखवलेलं आहे. मुकणे धरण प्रकल्प हा नाशिककरांसाठी एक फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही गेले 5 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला आकार दिलाय. या प्रकल्प पूर्तीनंतर धरणापासून शहरापर्यंत 16 किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे हे पाणी नाशिककरांना उपलब्ध होईल. पुढे किमान 30 वर्षे नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.
हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे.